माझ्याकडे आलेल्या वेगवेगळ्या केसेस मार्फत या उतारावरून चालताना आपल्याला कुठे कुठे अडचण येऊ शकते किंवा त्याचा आपण कसा विचार करू शकतो याविषयी मी आपल्याशी संवाद साधायला आले आहे। उतारवयात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या काय आहेत याच्यावर मात करून आपलं आयुष्य कसे सुकर करावे याबद्दल आज उत्तम मार्गदर्शन प्रसिद्ध समुपदेशक शर्मिलाजी पुराणिक यांनी केले। त्याचा हा भाग आपल्यासाठी। आज आपल्याकडे एका वेगळ्या विषयावरती आणि मला वाटतं अर्थश्रीमध्ये पहिल्यांदाच आपण या विषयावरती काही ऐकायला म्हणून आलेलो आहोत। उतारावरून चालताना असं त्या विषयाचं नाव वक्ते आणि मी मिळून ठरवलं। तर आणि हे सुचलं मला कसं, मी तिला कसं सुचलं मला माहीत नाही, पण मला ते आवडलं कारण आपण जे नाटक केलं होतं यावर्षी सी बिल्डिंगचं त्याच्यामध्ये अनिल अवचटांची कविता होती आणि त्याच्यामध्ये हा संदर्भ होता की आता उतारा चालू झाला आहे असं। आणि मला ती खूपच कल्पना आवडली होती की वृद्धत्व आलं, सिनियर सिटीजन झालो असं म्हणण्यापेक्षा आपण आता उताराला लागेल, असा उतार आला म्हणून काही चालणं आपलं न अडखळता किंवा खड्ड्या खुड्ड्यांशिवाय काही होत नाही। त्याच्यामध्ये खूप अडचणी आणि अवघडले पण येतं, म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरतीच वेगळं वेगळं काहीतरी होत असतं आणि सगळेच जण काही त्या वेगळेपणाला सामोरे जायला तेवढे तयार नसतात किंवा त्यांना अवघड जातं दुरून घ्यायला। तर त्यामुळे मला असं वाटलं की या विषयावरती म्हणजे आपण बरेचदा आपसात पण एकमेकांची भांडतो त्यामुळे किंवा एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतो, एवढं कसं नाही कळत तिला, असं कसं होतं असं आपल्याला वाटतं। तर त्यामुळे मला वाटलं की याच्यावरती एकदा आपण सगळ्यांनी छान बोलावं, ऐकावं, आपल्या मनात काही शंका असतील तर त्या विचाराव्यात। तर कोणतरी माणूस मी शोधत होते योग्य आणि मला आजची वक्ती सापडली घरातच। आता तिला दिलेलं वचन सोडून मी त्याचा ते वचन भंग करते पहिल्यांदाच। तिने मला असं सांगितलं की तू सांगू नको मी कोण आहे तुझी। आता कशामुळे ते मला माहित नाही बरं, पण माझं बरं आहे रेप्युटेशन इकडे। त्यामुळे मी आधीच सांगते की शर्मिला पुराणिक, ॲडव्होकेट शर्मिला पुराणिक ही माझी भाची आहे सखी, त्यामुळे हक्काने मी बोलू शकते म्हणून मी तिला बोलवलं। दुसरं ती माझी विद्यार्थिनी आहे, त्याच्याही पेक्षा जवळचं नातं म्हणजे माझी ती शाळेत असतानाची शालेय तिचं जे सगळं करिअर आहे त्यामध्ये ती माझी विद्यार्थिनी आहे। थोडे थोडकी नाही, 5वी ते 10वी एवढं पूर्ण काळ तिचं जे काही बरं वाईट आता मराठी इंग्लिश काय असेल तर ते क्रेडिट डिस्क्रेडिट माझ्याकडे द्या, त्याची शिक्षिका मी होते। तर या दोन नात्यांनी आणि दुसरं नातं अधिक जवळचं आहे आमचं, विद्यार्थ्यांचं नातं आहे, जास्ती विद्यार्थी शिक्षक हे नातं माझं जास्ती जवळचं आहे तिच्याशी। आणि आता तिचा म्हणूनच तिचा परिचय मी करून देते। तिच्या वयाच्या 2.5 वर्षापासून आता ती 60कडे जवळजवळ आली, एवढे वर्ष मी तिला ओळखते। म्हणजे तेव्हाची छोटी शर्मिला ते आज ॲडव्होकेट शर्मिला, हा सगळा प्रवास मी खूप जवळनं तिचा पाहिला आहे आणि म्हणून हा खरा परिचय आहे, खोटा परिचय नाही। म्हणजे पाहुण्यांचा परिचय त्यांच्याकडनं लिहून घेतो तसा नाही। आता आपल्या आजच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे काळाप्रमाणे तिचं लग्न तसं लवकर झालं, ग्रॅज्युएट झाली आणि लगेचच ग्रॅज्युएट होत असतानाच लग्न झाले। खूप छोटी होती तेव्हा, माझ्या दृष्टीने ती खूप छोटी होती। मी तिच्या आईला मी असं उडत उडत म्हटलं पण होतं की एवढी छान मुलगी आहे तर कशाला एवढी घाईने लग्न करायचं, पण छान मुलगा होता, तोही आमचा विद्यार्थीच होता। तिने जमवलेलं नव्हतं, आईने वडिलांनी जमवलेलं लग्न आणि ते लग्न लवकर झालं। लग्न झालं की नाही म्हटलं तरी जबाबदाऱ्या येतात, म्हणून पुढे शिक्षणाची इच्छा असून काही दिवस थांबावं लागलं। पण तिचे सासरे पण आता आमच्या मालाडमध्ये आणि आमच्या शाळेचे ते ट्रस्टी पण होते आणि नामांकित चांगले डॉक्टरही होते। तिला शिक्षणाला त्यांनीही सगळ्यांनी घरच्यांनी प्रोत्साहन दिलं। मुलगी झाल्यानंतर मुलगी शाळेत जायला लागल्यावर ही पुन्हा हिने कॉलेज जॉईन केलं आणि हिचं वकिलीचं शिक्षण तिने पूर्ण केलं। घरातनं दोन्ही घरातनं सपोर्ट होता त्यामुळे काही प्रश्न आला नाही, ती वकील झाली। वकील झाल्यानंतर अर्थातच आपण बरेचदा आपल्यावरती खूप परिणाम होत असतो, बाहेरचा आपण वाचतो। त्यात ॲडव्होकेट सुप्रिया सरवटे यांचे लेख ती वाचत होती
आणि तिला असं वाटलं की आपण कौटुंबिक न्यायालयात काम केलं पाहिजे. नेहमी दोन लवकर साजरे असतं की नाही, तशी ती उत्साहाने तिकडे कामाला गेली. तिथे तिने बरेच काळ काम केलं, जवळजवळ 97 पासून 2014 पर्यंत काम केलं. पण तिच्यासारख्या मुलीला ते काम म्हणजे असं पचिनी पडणारं नव्हतं, जमत नव्हतं असं नाही, पचिनी नव्हतं पडत. कारण कौटुंबिक न्यायालयात ज्या केसेस येतात ना, आता आमच्या स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये पण अशा केसेस आम्हाला माहिती आहेत. बहुतेक भांडण तंटे कचाकचा आणि डोक्याला ताप खूप होतो. आपल्या सेन्सिटिव्ह माणसाला तर खूप त्रास होतो, घरं दुखतात. काही काही वेळेला तिने जे काही सांगितले अनुभव ते इतके दारुण होते की त्याच्यामध्ये कुठल्याही सेन्सिटिव्ह माणसाला फार काळ काम करणं हे शक्य नाही. आणि मग एवढ्यात तिच्या लक्षात आलं की इथे एक कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये, बाया कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये समुपदेशकाचं एक काम म्हणजे कोर्स आहे. ते शिक्षण आपण घेतलं तर कदाचित, खरं तर माझ्यासारख्याला ते पण नाही जमणार ना, कारण की डोक्याला खूप त्रास होतो त्याने सुद्धा करा. पण तिने बाया कर्वे संस्थेमध्ये ॲडमिशन घेतली. उत्तम म्हणजे डिस्टिंक्शनने त्या कोर्समध्ये तिने यश मिळवलं. आणि त्याच्यानंतर आता ती ॲडव्होकेट असूनही या समुपदेशनाचंच काम ती करते. त्यांचे जे सर होते तेव्हा शिकवणारे, मानसिक आरोग्याच्या संदर्भात काम करणारे सर, श्रीयुत डॉक्टर मकरंद ठोंबरे यांची संस्था आहे पुण्यामध्ये, IHHI या संस्थेबरोबर ती आता काम करते. आणि त्यामुळे तिने त्या संस्थेमार्फत काम करताना असंख्य वयोगटातल्या लोकांशी बोलण्याचं म्हणजे त्यांच्याबरोबर काम करण्याची वेळ येते. मग कॉलेजमधली मुलं असतात, शाळेतली मुलं असतात, बायका असतात, लग्न झालेल्या बायका, लग्न मोडत असलेल्या बायका, आपल्यासारख्या वयाच्या बायका, अशा सगळ्यांबरोबर काम ती करत आलेली आहे. आणि घरी यायची तेव्हा ती वेगवेगळ्या केसेस आम्ही बोलायचं होतं. मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की या केसेस, आणि एक तिचा मी आता एक व्हिडिओ पण पाहिला यूट्यूबवरती, तो आहे, तोही मला असा वाटला की त्या ऐकल्यानंतर की आपल्याशी तिने बोलायला पाहिजे. तिचा जो अनुभव आहे या क्षेत्रातला आणि जो अभ्यास आहे, तिचा जो स्वभाव आहे, त्या सगळ्याचा विचार करता मला असं वाटलं की ती आपल्याशी सगळ्यांची बोलली तर कदाचित आपल्याला काहीतरी मार्ग म्हणून किंवा एक रिलीफ स्वतःला आपल्याला मिळू शकेल असं मला वाटलं. आणि म्हणून मी तिला विचारलं की तुझी एखादी सोयीची तारीख सांग. मग आम्ही 2-3 तारखा मॅच करून आजचा दिवस, हा गेल्या अनेक दिवसातनं धडपड करून हा दिवस जोडून आणलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडेल असं मला वाटतं, कारण आपण एक ती वेगळ्या पद्धतीने ती सांगते म्हणून मला ते छान वाटलं. जास्ती ते इंटरेस्टिंग होईल आपल्याला. तेव्हा तिला मी आता विनंती करते की तिने इथे तिचे जे काही विचार तिच्या पद्धतीने मांडावे. साधारण एक पाऊण तास मला वाटतं तिचं मांडणी असेल. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्नही तुम्ही विचारू शकता, किंवा तुम्हाला पर्सनल काही बोलायचं असेल तर झाल्यानंतर पण तुम्ही पर्सनल तिच्याशी बोलू शकता. आपलीच आहे त्याच्यामुळे त्या प्रश्नाने. तर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि शर्मिलाला विनंती करते की तिने आपल्या विचारांची किंवा अनुभवांची मांडणी आपल्यासमोर करावी. धन्यवाद. नमस्कार. प्रथम आधी मी थोडासा खुलासा करते की मी आधी माझं नातं सांगू नको असं का म्हटलं होतं ते. कारण मी तिला असं सांगितलं होतं, म्हणजे वैशाली वैद्यांना किंवा माझ्या मामीला, की माझं भाषण जर चांगलं झालं तर मग सांग की मी तुझी भाची आहे. नाहीतर तुला लोक नंतर म्हणतील की अरे कोणाला बोलावलंस तू, म्हणून मी सांगितलं होतं. बाकी माझा काही उद्देश नव्हता. तुम्ही एवढ्या संख्येने ते उपस्थित झालात आहात याच्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आधी आभार मानते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते. आणि मला इथे बोलावल्याबद्दल माझ्या मामीचे, वैशाली वैद्य, माझ्या शिक्षक गुरु, त्यांचे आभार मानते. विषय आपला आजचा आहे उतारावरून चालताना. मला असं वाटतं इथे आपण, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण वयाच्या उतारावरून चालताना या विषयावर बोलणार आहोत. तुम्हाला कदाचित माझ्याकडे बघून असं वाटेल की अरे ही मला आता आम्हाला काय सांगणार आहे, म्हणजे परत आम्ही कुठल्या तरी तरुण माणसाचंच काहीतरी ऐकायचंय का, कारण आम्हाला आता तरुणांचा ऐकून कंटाळा आलाय आणि आता परत ही तरुण मुलगीच आम्हाला काय सांगणार, हिच्यापेक्षा तर आम्ही 10 पावसाळे जास्त बघितले. पण मी खरं सांगू का, मी तुम्हाला कुठलाही उपदेश किंवा असं काही करायला नाही आली आहे.
तर माझ्याकडे आलेल्या वेगवेगळ्या केसेस मार्फत या उतारावरून चालताना आपल्याला कुठे कुठे अडचण येऊ शकते किंवा त्याचा आपण कसा विचार करू शकतो याविषयी मी आपल्याशी संवाद साधायला आले आहे. त्याच्यामुळे मी थोड्याशा माझ्याकडे आलेल्या केसेस किंवा काही अनुभव ह्याच्या विषयानुसार तुमच्याशी गप्पा मारणार आहे. त्यामुळे मी कुठलाही उपदेश करणार नाहीये. आता वयाच्या उतारावर असताना आपण आधी पहिल्यांदा बघायला पाहिजे की ज्येष्ठच कोणाला म्हणायचंय, कारण मुळात सुरुवात तिथूनच होते. कारण मी जेव्हा लहान होते आणि माझी आजी जेव्हा 60 वर्षाची झाली तेव्हा मला खरंच असं वाटायला लागलं की अरे आजी आता म्हातारी झाली, पण माझी आता 7 वर्षाची नात मला म्हणते यू आर स्टील यंग, यू आर नॉट ओल्ड. मग त्याच्यामुळे आपण कधी मानायचंय की मी ज्येष्ठ झालो, तर ते प्रत्येकावर खरं तर अवलंबून आहे. पण तरी देखील आपण असं म्हणूया की सरकारी नियमानुसार जर बघायला गेलो तर 60 वर्षानंतर आपण सिनियर सिटीजन म्हणून गणले जातो. मग सिनियर सिटीजनची आता वाढलेली संख्या किती आहे याचा जर विचार केला तर मी आधीपासूनचा थोडासा सर्वे सांगते. 1850 साली जो पहिला सर्वे झाला होता त्यात भारतीय आयुर्मान साधारण 32 वर्ष होतं आणि 1947 साली जेव्हा सर्वे झाला तेव्हा ते फक्त 35 वर्ष होतं. 1975 ला जेव्हा तो सर्वे झाला तेव्हा भारतीय लोकांचं आयुर्मान 50 वर्षांपर्यंत पोहोचलं होतं आणि 2000 साली ते 70 पर्यंत पोहोचलंय आणि आज आपण 2025 मध्ये आहोत आणि भारतीय लोकसंख्येच्या 14% पेक्षा जास्त लोक सिनियर सिटीजन आहेत. त्याच्यामुळे आपोआपच सिनियर लोकांचे प्रश्न हे जास्त वाढलेलेच आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या उतारावरनं चालताना नक्कीच अडथळा येणार आहे. तो फक्त त्यांनाच येणार नाहीये तर त्यांच्या पुढच्या पिढीलाही येणार आहे, अगदी नातवंडांपर्यंतही तो येणार आहे, कारण ही संख्याच एवढी वाढलेली आहे. मग आता ही बदललेली कौटुंबिक रचना आणि वाढलेलं सिनियर सिटीजनचं वय हे जर विचार केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं नीट बघता येईल हा आपण विचार करूया. त्याच्यासाठी मला सर्वात महत्त्वाचं वाटतं म्हणजे प्लॅनिंग. कारण आपल्याला उतारवय येणार आहे हे गॅरंटेड आहे. ते साधारण आपल्याला तरुणपणातच माहीत असतं की आपण कधीतरी उतारवयाकडे लागणार आहोत. मग हे प्लॅनिंग आपण 60 वर्षाचे झाल्यावर करण्यापेक्षा आधीच केलं तर, कारण बरेच वेळेला कसं दिसून येतं की एखादा शासकीय नियमानुसार माणूस साधारण 60ला रिटायर होतो आणि दुसऱ्याच दिवशी त्याला घरामध्ये असं ऐकायला यायला लागतं, मुंबई सारख्या शहरांमध्ये तर जास्तच, की तू आता आवरायला मागे जा, तुला काय घाई आहे, कुठे चाललाय आता एवढ्या घाईघाईने आटपून, तुझी काही वेळ तुला कुठली गाठायची नाही, गाडी गाठायची नाही, शांत बस घरात. आणि असं जेव्हा इतके वर्ष काम केलेल्या एखाद्या सिनियर सिटीजनला ऐकायला मिळतं तेव्हा दुसऱ्या दिवशीपासून त्याला वाटायला लागतं की अरे आता मी काही कामाचा राहिलो नाही का, म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने आणि माझ्या दृष्टीने पण. आणि मग तिथेच बरेच वेळेला मानसिक त्रासांना सुरुवात होते, कारण कॉन्फिडन्स पण लो व्हायला लागतो. मग या सगळ्याकडे बघताना त्याचा आपण आधीच विचार केला तर आपल्याला खूपशा गोष्टी अशा दिसून येतील की अरे आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे किंवा खूप वेगळा विचारही करण्यासारखा आहे जेव्हा आपण या उतारावरनं चालायला सुरुवात करणार आहोत तेव्हा. त्याच्यात पहिला विचार आपल्याला करता येईल नक्कीच की आपलं काय करायचं राहून गेलंय. त्याचा विचार तर आपण नक्कीच करू शकतो, पण त्याच्याच बरोबर ह्याच्या पुढे मला आनंदाने कसं जगता येईल आणि त्याच्यासाठी मी नक्की काय काय विचार करणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला कुठचीही वेळ गाठायची नाही आता उद्यापासून. त्याच्यानंतर आता या वयाला आल्यावर माझी कोणाशीही स्पर्धा नाहीये, मला कोणावरही इम्प्रेशन पाडायचं नाहीये की मी असं काहीतरी केलं हे तर असं होणार आहे, असं मला आता काही इम्प्रेशन पाडायचं नाहीये. माझ्या गरजा आता कमी झाल्यात आणि माझ्याकडे माझे खर्चही आता कमी झाले. मग मला जर एवढ्या अनुकूल गोष्टी उपलब्ध आहेत तर मी त्यांचा नीट कसा विचार करेन आणि मी कन्स्ट्रक्टिव्ह काय करू शकेन, हे जर आपण आधीपासून प्लॅनिंग केलं
तर आपल्याला मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे खूप चांगल्या पद्धतीने बघता येईल. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा जर मला इम्प्रेशन कोणाकडे पाडायचं नाहीये तर आपल्याला पहिली सगळ्यात गोष्ट करायची की आपण तरुण असतानाच जास्तीत जास्त आपल्याला आर्थिक आपली गुंतवणूक किंवा नियोजन हे जास्त केलं तर उरलेल्या सगळ्या गोष्टी करणं मे बी जास्त सुखकर होणार आहे. आता मी तुम्हाला असं करा किंवा असं करू नका असं सांगणार नाही, हे आधीच सांगितलंय. त्यानुसार मी तुम्हाला थोड्याशा केसेस सांगते. माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, ते 70 वर्षाचे होते. तेव्हा त्यांना काहीतरी वेगळे प्रॉब्लेम्स आले म्हणून ते आले. पण ते ऍक्च्युअली जेव्हा 55 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या पत्नीला खूप मोठा पॅरालिसिसचा अटॅक आला. तेव्हा त्यांच्या पत्नी फक्त 52 वर्षांच्या होत्या आणि मुलीचं जस्ट आधी लग्न झालं होतं. त्यामुळे आईचं काही करण्यासाठी मुलगी सासरहून सारखी घरी परत येऊ शकत नव्हती आणि ह्या गृहस्थांना देखील आपलं सगळं कामधंदा बाजूला ठेवून घरातही बसणं शक्य नव्हतं किंवा घरामध्ये खूप माणसं ठेवून आपल्या पत्नीचं करणंही शक्य नव्हतं. मग ह्या सगळ्या त्या माणसांनी त्या वेळेला, तेव्हा ते फक्त 55 वर्षाचे होते, तर त्यांनी काय केलं तर आपल्या पत्नीचं सगळी कामं हे गृहस्थ स्वतः करत होते. म्हणजे अगदी आंघोळ घालण्यापासून, भरवण्यापासून, त्यांचं सगळं जेवण किंवा खाणं तयार ठेवण्यापर्यंत आणि घरी संध्याकाळी आल्यावर त्यांच्या साफसफाईपर्यंत सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं त्यांनी थोडे दिवस केलं नाही तर जवळजवळ 15 ते 20 वर्ष केलं, जोपर्यंत त्यांच्या पत्नीचं निधन झालं नाही. आणि त्याच्यामुळेच नंतर 70व्या वर्षी त्यांना माझ्याकडे काही मदतीसाठी यावं लागलं. आता थोडंसं वेगळं उदाहरण देते, ते आहे माझ्या मावस सासूबाईंचं. त्या 92 वर्षाच्या असताना वारल्या. पण त्या वयाच्या 35 वर्षाच्या असताना त्यांचे मिस्टर वारले. तेव्हापासून त्यांनी शिक्षण स्वतः घेतलं, काम केलं. त्यांचे मिस्टर वारले तेव्हा त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा फक्त 9वीत होता. तेव्हा त्यांनी खूप कष्ट करून आपल्या 3 मुलांना छान शिकवलं. या वेळेला तुम्ही कदाचित असं म्हणाल की असं करणारे खूप लोक आम्ही पाहिले, पण इथे मला तुम्हाला जास्त त्यांच्याविषयी सांगायला आवडेल. पण की त्यांनी 35व्या वर्षी सुद्धा आपल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर सुद्धा त्याचं दुःख न बाळगता त्या सगळ्यांच्यात कायम हसतमुखाने सामील होत असत. आणि ते कधीच असं दाखवत नसत की अरे मी एकटी पडले, अरे माझे मिस्टर एवढ्या लवकर गेले, मी किती कष्ट करते. आणि एवढंच नाही तर त्या जिथे कुठे असत ना तिथे देखील त्या तशाच राहत असत. मी एक माझंच उदाहरण सांगते. मी हा जेव्हा काउन्सिलिंगचा कोर्स करत होते तेव्हा त्या माझ्याकडे राहायला आल्या होत्या आणि तेव्हा मी 1-1:30 वाजता वगैरे जात असे आणि संध्याकाळी 6 वाजता घरी परत येत असे. त्या माझ्याकडे राहायला होत्या. मी जेवले वगैरे, मी कोर्सला गेले आणि संध्याकाळी 6 वाजता जेव्हा मी घरी आले तेव्हा या 75 वर्षाच्या बाईंनी छान हसतमुखाने दरवाजा उघडला आणि मला सांगितलं की शर्मिला तुझ्यासाठी मस्त चहा करून ठेवलाय आणि गरम गरम पोहे पण केले. इथे मी त्यांच्याकडनं काय घेऊ शकते तर आपलं दुसऱ्याकडे असणं हे देखील त्या व्यक्तीला त्रासदायक न होता मी ते कसं आल्हाददायी करू शकेन हा त्यांचा विचार त्यांनी सतत, म्हणजे त्यांच्या अगदी मृत्यूपर्यंत त्यांनी तो चालू ठेवला होता. म्हणजे त्या जेव्हा 85 वर्षाच्या झाल्या तेव्हा त्या नेहमी म्हणत की मी तुम्हाला आता सुद्धा मदत करेन, पण जेव्हा तुम्ही माझ्या आजूबाजूला असाल तेव्हा. का तर मला काही इजा व्हायला नको आणि मला काही इजा झाली तर त्याचा त्रास तुम्हाला व्हायला नको. आणि सगळ्यात मला त्यांची कमाल वाटली म्हणजे त्यांच्या निधनापूर्वी काही दिवस आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांना आत्ताच्या आयुष्यामध्ये पण जगामध्ये काय चाललंय हे जाणून घ्यायची इतकी उत्सुकता होती. त्यांनी मला तेव्हा सुद्धा विचारलं की तुझ्या नवीन नवीन केसेस सांग मला. आणि त्या 91व्या वर्षी माझ्याकडनं सगळ्या केसेस ऐकून घेतल्यावर ह्या सासूबाई मला शांतपणे म्हणतात की शर्मिला तू खूप चांगलं काम करतेस, पण इथे स्वतःच्या पण मनाची आणि आरोग्याची काळजी घे. सो हा त्यांचा जो विचार होता तो माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. म्हणजे स्वतःचा विचार तर त्या करतच होत्या, पण त्यांनी तेवढ्याच शांतपणे माझाही किंवा इतरांचाही विचार केला.
आत्ता जी सांगितली याच्या एक्झॅक्ट एक उलट केस सांगते. त्या बाई आत्ता 75 वर्षाच्या आहेत, 85 वर्षाच्या आहेत, सॉरी. त्या तरुणपणी एका खूप चांगल्या पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा अशा म्हणून काम करत असत, वेगवेगळ्या सभांना जात असत किंवा अजूनही काही कार्यक्रम करत असत. पण आता त्या 85 वर्षाच्या झाल्यानंतर त्यांच्या 65 वर्षाच्या मुलाबरोबर, जो दृष्टीनेही थोडासा अधू झालाय, काही कारणांमुळे तोही एकटा झालाय, कारण त्याच्या पत्नीबरोबर तो विभक्त झालाय, तर या बाई त्या आपल्या मुलाबरोबर पण नीट मजेने राहू शकत नाही. म्हणून त्यांच्या 60 वर्षाच्या मुलीने त्यांना आपल्या घरी नेलं. पण तिथे सुद्धा या सतत आपल्या 65 वर्षाच्या जावयाला, तू आतापर्यंत कसा चुकलायस, तुला प्लॅनिंग कसं नाही, तुला हे कसं जमत नाही, तू वेळेवर काही कृती कशा करत नाहीस, अशा सगळ्या गोष्टी सांगून भंडावून सोडायला सुरुवात केली. म्हणून मुलीने त्यातल्या त्यात बरा मार्ग निवडून त्यांना एका वृद्धाश्रमात पुण्याजवळच्याच दाखल केलं. तो वृद्धाश्रम मी स्वतः पाहून आली आहे. तिथे आतापर्यंत 10-10 वर्ष अतिशय आनंदाने राहिलेले लोक आहेत. म्हणजे माझ्या माहितीतले तिथे काही लोक तर असे आहेत की जे सांगतात की आता मला मरेपर्यंत कुठेच जायचं नाहीये. इतक्या छान सोय असलेल्या ठिकाणी सुद्धा या बाई जेव्हा राहायला गेल्या तेव्हा सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी खोडच काढत होत्या आणि प्रत्येकाला काहीतरी टीका करून भंडावून सोडत होत्या. त्यामुळे इतकी चांगली सोय असून सुद्धा त्या संस्थेने यांना 6 महिन्यापेक्षा जास्ती ठेवून घेतलं नाही. मग आता आपण ही केस ऐकल्यावर काय विचार करू शकतो, तर आपली मुलं आपली काहीतरी सोय करतायत जी आता मला करणं शक्य नाहीये, मग मी त्याच्यामध्ये मलाही कसा त्रास कमी करेन आणि इतरांनाही त्याचा त्रास कसा कमी होईल, एवढं बघितलं तरी पुष्कळ होईल ना खरं तर. पण तेही त्यांना करायला जमत नव्हतं. म्हणजेच आपण ह्या उतारावरनं चालताना कशा वेगवेगळ्या काठ्या घ्यायच्या आहेत किंवा आपली काठी द्यायची आहे हे पण आपल्याला बघायची खूप गरज आहे. आता तुम्हाला पुढचं उदाहरण देते माझ्या सासऱ्यांचंच. ते आत्ता 92 वर्षांचे आहेत आणि अतिशय ऍक्टिव्ह आहेत. घरात माझी जाऊ डॉक्टर आहे, तिला पूर्ण मदत करतात जेव्हा ती हॉस्पिटलला जाते तेव्हा. गेल्या वर्षी माझ्या सासूबाई गेल्या तेव्हा त्या 86 वर्षाच्या होत्या. त्यांचे सगळे गोष्टी आवरून ते घरी आले, झोपले आणि 4 वाजता जेव्हा ते उठले तेव्हा मला म्हणाले, शर्मिला तुम्ही सगळेच जण टेबलशी यावर, मला तुमच्याशी बोलायचंय. आणि जेव्हा ते तिथे आले तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट ही सांगितली की माझा आणि स्नेहलचा म्हणजे माझ्या सासूबाईंचा या कुठल्याही धार्मिक कार्यांवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांचं काहीतरी करायचंय म्हणून तुम्ही इथे अडकून पडू नका. त्याच्या पुढची गोष्ट त्यांनी सांगितली की स्नेहल पूर्ण 86 वर्षाचं आयुष्य अतिशय सुखासमाधानात जगून गेलेली आहे. तिने सगळं जग पाहिलंय, लौकिक अर्थाने मिळवायच्या सगळ्या गोष्टी तिने तिच्या आयुष्यात मिळवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी किंवा माझ्या सोबतीसाठी इथे थांबायची गरज नाही. तुम्ही सगळी मुलं अतिशय आपापलं चांगलं काम करताय, तर उद्यापासून आपापल्या कामाला लागा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. म्हणजे हे जेव्हा एक 90 वर्षाचा माणूस आपली पत्नी गेल्यावर संध्याकाळला सांगू शकतो, तर तिथे हाच विचार मनात येतो की ह्यांच्याविषयीचा आदर आपोआपच आमच्याकडनं वाढला गेलाय. म्हणजे असं झालं नाही की आता आम्ही ह्यांचं काय करू, किंवा त्यांनी आम्हाला कुठल्याही कोड्यामध्ये नाही ठेवलं की आमच्या मनात काय प्रश्न चालू असतील आणि मग मुलं कधी विचारतील आणि मग मी त्यांची कशी उत्तरं देईन, असं त्यांनी न करता तो मधला जो वेळ होता त्यांच्या विश्रांतीचा, त्याच्यात त्यांनी स्वतःच या गोष्टींचा विचार केला की आपल्या मुलांच्या मनामध्ये काय प्रश्न असू शकतील की ज्याची उत्तरं आपण आधीच दिली तर या मुलांना त्याचा त्रास कमी होईल. त्यामुळे मला उलटं वाटलं तिथे की इथे त्यांचा आदर किंवा त्यांची काळजी आम्ही जास्त घ्यायला लागलो त्यांनी हे सांगितल्यानंतर.
त्याच्यामुळे आपण पण जेव्हा या उतारावरनं चालतोय तेव्हा मुलांची पण सतत परीक्षा बघायची काही गरज नाहीये. त्यांना पण काय वाटत असेल किंवा त्यांची पण काय अडचण असू शकते ह्याचा जर आपण पण विचार केला तर मला वाटतं खूपसे प्रश्न हे सोपे होऊ शकतात. आता एक दुसरी केस सांगते. ती आहे, एक बाई आल्या होत्या, त्या 55 वर्षांच्या होत्या आणि आता आज तुमच्याकडे माझ्या सगळ्या केसेस ह्या वयाने मोठ्या असलेल्या लोकांच्याच आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांची वय ही 50 किंवा 55 पेक्षा पुढचीच आहे. या बाई 55 वर्षांच्या, त्यांचे वडील गेले आणि आई एकटी राहिली आणि त्यांना सतत त्यांची धावपळ व्हायची की आईला काहीतरी झालं की आईकडे जाऊन बघायचं किंवा काहीतरी तिचं करायचं. मग ह्या माझ्याकडे आल्या. म्हटलं काय झालंय तुम्हाला प्रॉब्लेम? तर त्या म्हणाल्या की अहो मी माझ्या आईला किती वेळाला सांगते की तू माझ्याकडे राहायला चल, म्हणजे मला तुझी काळजी घेणं सोपं पडेल किंवा माझी धावपळ होणार नाही. मग म्हटलं मग काय आईला काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणे आई सारखं असं म्हणते की तुझी सासू 85 वर्षाची तुझ्या घरात आहे, त्यामुळे मी तुझ्याकडे येणार नाही. तर पण इथे खूप मी त्या सगळ्या फॅमिलीलाच ओळखत होते. तर मी त्या बाईंना म्हटलं की आपण तुमच्या सासूबाईंशी बोलूया का? आणि मग त्या पण सासूबाईंना भेटायला मी गेले, कारण त्या 85 वर्षाच्या होत्या, त्याच्यामुळे त्या माझ्याकडे नाही आल्या. आणि आम्ही सगळं त्यांच्याशी बोलल्यानंतर ह्या 85 वर्षाच्या बाई दुसऱ्या दिवशी आपल्या विहिणीकडे गेल्या आणि विहिणीला सांगितलं की उद्यापासून तू माझ्या बरोबर राहणार आहेस आणि मी जिथे जिथे जाईल तिथे तिथे मी तुला घेऊन जाणार आहे. आणि या बाई स्वतः ऍक्टिव्ह होत्या आणि आपल्या बरोबर या विहिणीला पण त्याने सगळीकडे घेऊन जायचं काम सुरू केलं दुसऱ्या दिवशीपासून. मग जेव्हा इतक्या सहजतेने एखादी 85 वर्षाची सासू आपल्या सुनेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, तेव्हा मला तुम्हीच सांगा की अशा सुनेला सासूविषयी काही वाईट बोलायची विचार किंवा शक्यता होईल का किंवा येईल का तिच्या मनामध्ये? तर नाही येणार, कारण तिने त्यांचा एवढ्या खूप चांगल्या प्रकारे विचार केलाय. त्याच्यानंतर जराशी एक वेगळी केस सांगते. माझ्याकडे 60 वर्षाच्या एक बाई आल्या. त्यांच्या पतीचं गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी निधन झालं आणि आत्ताच नुकतंच त्यांच्या जावेचं पण निधन झालं. तर त्या माझ्याकडे आल्यावर मी त्यांना म्हटलं की काय झालंय, तुम्ही का आलात हा? तर त्या म्हणाल्या की अहो असं झालंय की माझ्या जाऊबाई गेल्या आणि 1.5 वर्षापूर्वी माझे मिस्टर गेले आणि आमच्या दोघांचीही मुलं परदेशात राहतात आणि आमच्या सगळ्यांचे संबंध खूप छान आहेत. मग म्हटलं तुमच्या मनात काय विचार येतोय? तर त्या म्हणाल्या की माझ्या मनात खरं तर असा विचार येतोय की आम्ही आहेच त्याच नात्याने माझे दीर आणि मी एका घरात राहिलो तर जास्त बरं नाही का होईल? कारण त्याच्यामुळे माझ्या मुलांना पण काळजी राहणार नाही की आम्ही आमच्या घरी एकटे राहतोय आणि मला पण आता 60व्या वर्षी 2-2 घरं सांभाळायची गरज पडणार नाही. मग मी त्यांना म्हटलं की मग तुम्हाला कसली अडचण येते? तर त्या म्हणाल्या मला सगळ्यात मोठी अडचण येते, लोक काय म्हणतील की एक दीर आणि एक बाई कुठल्या नात्याने एका घरात राहतात. म्हटलं अहो इथे पण तुम्ही कोणाचा विचार करताय? इथे तुम्ही तुमच्या दीराचा विचार करा, स्वतःचा विचार करा, मुलांचा विचार करा. तुमच्या मुलांना ह्याच्यामुळे केवढा मोठा रिलीफ मिळणार आहे. तुम्ही तर म्हटलं जगाच्या पुढे जाऊन विचार करताय, त्यामुळे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत बसू नका. आणि त्या बाई गेल्यानंतर मला खरंच असं वाटलं की या वयामध्ये जेव्हा एखादा आपला जोडीदार जातो तेव्हा आता हे दीर जाऊच कशाला, तर बहिणी बहिणी, मैत्रिणी मैत्रिणी, विहिणी, भाऊ बहीण असे कोणीही जर एकत्र राहिले तर ती किती चांगल्या प्रकारची कंपनी एकमेकांना पण होऊ शकते. मग ही एवढी कंपनी का महत्वाची असते बरं? असं जर विचार केला तर ती खूप महत्वाची असते. कारण बरेच वेळेला जोडीदार गेल्यानंतर खूप एकाकीपणा येतो आणि हा एकाकीपणा फक्त जोडीदार गेल्यामुळेच येतो असं नाही. तर मी इथे एका महत्वाच्या दुसऱ्या गोष्टीवर पण लक्ष तुमचं आणू इच्छिते. तो म्हणजे जसं
स्त्रियांना साधारण 45 ते 55 या वयामध्ये मेनोपॉज येतो. त्याच्याविषयी खूप काही बोललं जातं, खूप चर्चाही होते. इथे आपल्यासमोर एक डॉक्टरच आहेत, त्यांच्यापुढे मी बोलायचे धाडस करते. पण तसंच खरं तर पुरुषांमध्ये पण 55 ते 65 या वर्षांमध्ये अँड्रोपॉजचा त्रास होऊ शकतो. आणि जसे बायकांना पण त्रास होतात, म्हणजे जसे चिडचिड होणं किंवा कधी कधी अचानक राग येणं, किंवा इव्हन तुम्ही आपल्या आसपासही बघितलं असेल की आतापर्यंत धडाडीने वागणारा एखादा माणूस नातवंड जायला लागलं तर एखाद्या बाईपेक्षा सुद्धा ढसाढसा रडताना दिसतो. तर ही सगळी गोष्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी या त्या पुरुषामध्ये अँड्रोपॉजमुळे पण होऊ शकतात. तर त्यामुळे जसं बायकांच्या मेनोपॉजवर लक्ष देण्याची गरज आहे, तसंच साधारण 60 पासून पुढे जेव्हा पुरुषांना पण हा अँड्रोपॉजचा त्रास होतो, तेव्हा त्याच्याकडे बायका तर त्रास लक्ष देत नाहीतच, पण पुरुषही देत नाहीत. त्याच्यामुळे खरं तर तिथे तो लक्ष देण्याची खूप गरज आहे. कारण अशा वेळेलाच एकाकी पडण्याची शक्यता जास्त असते. आणि जेव्हा माणूस एकाकी पडतो तेव्हा त्याच्यातून येणारे वेगवेगळे आजार जसे की डिप्रेशन किंवा अल्झायमर यासारखे त्रास वाढू शकतात. या अशा एकाकी पडण्याविषयी मी एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहे डॉक्टर नंदू मुलमुले. तुम्ही सगळ्यांनी कदाचित स्टार प्रवाहावर त्यांनी सॉल्व केलेल्या केसेसवरचा मन शुद्ध तुझं हा कार्यक्रम पाहिला असेल. नसेल पाहिला त्यांनी जरूर तो युट्यूबवर जाऊन पहा, कारण तो अतिशय सुंदर कार्यक्रम केला गेला होता. ते एका भाषणामध्ये असं सांगत होते की जपानमध्ये एकाकी पडण्याच्या या आजाराला कोडेकुशी असं म्हणतात. तर तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे, कोडेकुशी म्हणतात, पण त्याची व्युत्पत्ती कशी आली असेल याचा विचार करताना हे डॉक्टर नंदू मुलमुले असं म्हणतात की कदाचित एकलकोंडा झालेला माणूस स्वतःच्याच कुशीत शिरून स्वस्थ होणं म्हणून हा कोडेकुशी असा शब्द आला असेल. एकलकोंडा आणि कुशीत शिरून झोपणारा, एवढं या शब्दाला महत्व आहे. आणि मग जपानमध्ये जेव्हा या वयाचं किंवा एकाकी पडण्याचा विचार होतो तेव्हा त्याच्यावर उपचार म्हणून त्यांनी काय सांगितलंय तर आपल्या समवयस्क लोकांमध्ये मिसळा. आणि दुसरा म्हणजे जो अतिशय महत्वाचा आहे, जो जसजसं वय वाढतं तसा कदाचित कमी होतो, पण सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे स्पर्श. मग तो स्पर्श तुम्ही कोणाला कराल तर आपल्या मित्रमैत्रिणींना करू शकता, आपल्या मुलांना करू शकता, आपल्या नातवंडांना करू शकता. आणि कोणीच नसेल तर आपण तो स्वतःलाही छान प्रकारे स्पर्श करून स्वतःलाही रिलॅक्स करू शकतो. या स्पर्शाचं महत्व अतिशय खूपच महत्वाचं जास्त आहे. तुम्ही सगळ्यांनी मुन्नाभाई MBBS पिक्चर बघितला असेल, त्याच्यात सांगितलेली जादू की झप्पी म्हणजे तो सुद्धा एक स्पर्शच होता. आणि ते एका मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेलंच जादू की झप्पी हा होता. म्हणजे ही जादू की झप्पी जर एवढा उपयोग करत असेल तर आपण ती टाळतोय का, ह्याकडे पण बघण्याची गरज आहे. मग ती स्वतःला द्या, मित्रांना द्या, कोणालाही देऊ शकता. या वयामध्ये ती जादू की झप्पी कोणाला दिलीत म्हणून फारसा फरक पडणार नाहीये. त्याच्यामुळे ही जादू की झप्पी द्या आणि स्वतः पण आनंदी व्हा किंवा समाधानी व्हा किंवा तो स्पर्श अनुभवा की ज्याच्यामुळे होणारे वेगवेगळे त्रास तुम्हालाच तुमचे थांबवता येतील किंवा निदान कमी करता येतील. आता या जादूच्या झप्पीनंतर थोडीशी एक वेगळी केस सांगते. माझ्याच मजल्यावरती एक आजी आजोबा राहत असत. आजोबा साधारण 85 वर्षाचे आणि आजी 75 वर्षाच्या. खूप वेळेला आजी काहीतरी खाऊ करायच्या, काहीतरी वड्या केल्यात, लाडू केलेत, मला आणून द्यायच्या. मग तेव्हा माझ्याकडनं काय काय केसेस ऐकायच्या. असं नेहमीच आमचं चालत असे. एक दिवस मी असंच काहीतरी लिहित बसले होते आणि त्या आजी माझ्याकडे आल्या आणि खूप चिडलेल्या होत्या. एकदम छान गोऱ्या पान, खूप चिडल्या होत्या.
मला म्हणाल्या काय, मी म्हटलं काय आजी, काय तरी चिडलाय का तुम्ही, काय झालंय? तर मला म्हणाल्या, शर्मिला तू ना मला खूप आधी भेटायला पाहिजे होतीस. म्हटलं काय झालं आजी? म्हणे या आजोबांना मी केव्हाच घटस्फोट दिला असता. म्हटलं आजी आता 75 वर्षाच्या आहात, आता द्यायचा आहे का घटस्फोट, देऊ शकता? तर म्हणाल्या नाही ग आता नाही देता येणार. म्हटलं पण झालंय काय ते तर मला सांगा. तर मग मला म्हणाल्या की आमचं लग्न झाल्यापासून, म्हणजे आता जवळजवळ त्यांच्या लग्नाला 60 वर्ष होत आली होती, लग्न झाल्या दिवसापासून आजोबा आजींना असं म्हणायचे की तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं, बाकी मी तुझ्यात काहीही पाहिलं नाही. आणि हे एक दिवस नाही तर अनेक वर्ष ते हे म्हणून दाखवत असत. त्याच्याही पुढे जाऊन त्यांचा मुलगा जेव्हा IITतनं ग्रॅज्युएट झाला आणि त्याला अमेरिकेला जायचं होतं, म्हणजे ही गोष्ट आहे 83-84 सालातली, तेव्हा या आजोबांनी काहीही मदत केली नाही, तर या आजींनी स्वतःचे सगळे दागिने देऊन मुलाला अमेरिकेचं तिकीट काढायला सांगितलं. आणि आजींना आता त्या गोष्टीचा पण राग यायचा की माझ्यामुळे हा मुलगा अमेरिकेत गेला, तिथे तो इतका मजेत मस्त राहतो, पण आजोबा त्या सगळ्याचं क्रेडिट किंवा तिथे जाऊन ते फक्त मजा करतात आणि माझ्याशी बोलताना मात्र नेहमीच असं म्हणतात की मी तुझं फक्त सौंदर्य पाहिलं आणि लग्न केलं. आजींच्या कुठल्याही गोष्टीचं ॲप्रिसिएशन हे आजोबा कधीच करत नसत. मग मला असं वाटतं की आपल्याला सुद्धा मे बी कदाचित अशी कितीतरी जोडपी असतील की जी नाईलाजाने एकत्र राहत आहेत. आता काही कारणामुळे घटस्फोट घेणं शक्य नाही किंवा घेऊ शकत नाही किंवा लोकांना काय वाटेल, कुठल्याही कारणामुळे असेल, पण जरी अशा मनातल्या घटस्फोटासकट एकत्र राहायचं असेल तर जो जोडीदार आपल्या बरोबर इतकी वर्ष राहिलाय त्याला निदान आपण कशामुळे दुखवतोय किंवा नाही दुखवू शकत एवढी जर समज नक्कीच आलेली असेल आणि जर फक्त त्याची काळजी घेतली ना तरी देखील कितीतरी प्रश्न सुटणं सहज शक्य होईल. कारण ह्या आजींच्या बाबतीतच असं झालं की नंतर त्या आजी म्हणायच्या की मला आजोबांचं तोंडही बघायची इच्छा होत नाही. आणि पुढे तर या आजी खरोखरच अल्झायमरच्या त्रासाने आजारी पडल्या, कारण त्यांच्या कुठल्याही गुणांचं किंवा इतर कुठल्याही गोष्टींचं आजोबा कधीच कौतुक करत नव्हते आणि या आजी मात्र कायम त्यांच्या एखाद्या कौतुकाच्या शब्दांसाठी आसुसलेल्या होत्या. त्यामुळे जरी हे असे मनातल्या घटस्फोटांसकट आपण राहत असलो तरी निदान आपल्या बरोबरीच्या जोडीदाराचा थोडासा विचार केला ना तरी हे आपल्याला सहज शक्य आहे. आता ह्या बऱ्याचशा केसेसवरून मी तुम्हाला यापर्यंत आणून ठेवलंय की आपण काय काय विचार करू शकतो. पण इथे मी थोडंसं अजून म्हणेन की ह्या उतार वयामध्ये गेल्यानंतर या उतार वयातल्या लोकांच्या एक 2-3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे कसं तर जे पूर्णपणे विकलांग झालेले आहेत. आता तिथे मात्र थोडंसं या विकलांग झालेल्या लोकांना त्यांची मुलं म्हणा किंवा नातेवाईक म्हणा हे जशी त्यांची सोय करून देतील थोडंफार तसं राहायची किंवा ते ॲक्सेप्ट करायची गरज आहे. तसंच काही लोक थोडेफार विकलांग झालेत किंवा मुलांबरोबर राहत आहेत, त्यांना आपल्या मुलांचाही विचार करून राहायची गरज आहे. किंवा त्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर मी जेव्हा काउन्सिलिंगचा कोर्स करत होते तिथे मला अनुराधा करकरे नावाच्या मॅडम शिकवायला होत्या, ज्यांनी आता सिनियर सिटीजनचं डे केअर सेंटर सुरू केलंय. म्हणजे जेव्हा तुम्ही मुलांबरोबर राहताय पण सगळा वेळ घरात राहायचं नाहीये तर तुम्ही अशा डे केअर सेंटरची पण मदत घेऊ शकता. ही अशी मदत घेतल्याचे 2 चांगले परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे आपल्याला पण आपल्या वयाची कितीतरी माणसं दिवसभर भेटतात किंवा आपण त्यांच्या सानिध्यात राहून चांगला वेळ घालवू शकतो. तसंच आपल्या मुलांची पण आपण कितीतरी काळजी कमी करणार आहोत. म्हणजे ही मुलं जेव्हा कामाला जाणार आहेत
तेव्हा त्यांना पण ही चिंता नसणार आहे की आपले आई वडील किंवा आपले सासू सासरे घरात एकटे आहेत, त्यांना काही झालं तर बघायला कोण आहे ते आपल्याला वेळेवर कळलं नाही तर मग जशी मुलांना डे केअर मध्ये ठेवतो तसं वृद्धांनी पण अशी सुरू झालेली डे केअर आहेत, तिथे राहायला काय हरकत आहे किंवा त्याची मदत घ्यायला काय हरकत आहे, किंवा जे वृद्ध बऱ्यापैकी काम करू शकतायत किंवा जे वृद्ध आर्थिक सबळ आहेत त्यांनी देखील असं डे केअर सुरू करायला काय हरकत आहे की ज्याच्यामुळे आपण नक्कीच दुसऱ्यांनाही मदत करू शकू. किंवा आता तिसरा गट जो तुमच्यासारखे अथश्रीमध्ये राहत आहेत आणि आता तसं मगाशी जे म्हटलं की आपलं प्लॅनिंग, त्या प्लॅनिंगमध्ये जर आपण बघणार आहोत की सिनियर सिटीजन म्हणजे साधारण 60 वर्षाचे झाल्यापासून आपण 75 म्हणजे जवळजवळ 15 वर्षांचा कालावधी आपण जर सुदृढ हिंडते फिरते असणार आहोत तर आपल्याला या काळांमध्ये काय काय बरं करता येईल हा पण एक जर विचार केला त्या प्लॅनिंगमध्ये तर कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. जे ज्येष्ठ स्वतंत्र राहत आहेत म्हणजे तुमच्यासारखे आहेत त्यांना एक तर आत्तापर्यंत आपण काय केलंय त्याच्याविषयी अजून काय काय करता येईल, म्हणजे जसे की काही डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, CA आहेत, शिक्षक आहेत किंवा एखादे गाणं शिकवणारे आहेत, योगा क्लासेस घेणारे आहेत, अशा कितीतरी प्रकारच्या गोष्टी करता येतील. तर अशा पण कितीतरी गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी पण आपल्याला करता येतील. आता असं जर बघायचं झालं तर मी जेव्हा इथे यायचं झालं तेव्हा अशा वयातले लोक काय काय वेगवेगळी कामं करू शकतात आणि स्वतःचा वेळ किंवा दुसऱ्यांना उपयोगी म्हणजे ते मी मगाशी म्हटलं की कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आपल्याला काय करता येतील तर असे मी माहिती मिळवायला सुरुवात केली. तेव्हा मला एक जोडपं कळलं की जे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पेशंट जर ॲडमिट असेल त्याला थोडे दिवस जर हॉस्पिटलमध्ये ठेवायची गरज पडली आणि सगळ्या वेळेला जर मुलांना तिथे थांबता येणार नसेल पण कोणीतरी अटेंडंट लागतोय तर हे जोडपं तिथे अटेंडंट म्हणून जाण्याचं काम करतं. त्याच्यामुळे त्यांनाही त्या लोकांची सेवा करण्याचा आनंद मिळतो, प्लस मुलांना तिथे सगळा वेळ थांबायची गरज पडत नाही, प्लस एक कोणीतरी सुशिक्षित माणूस तिथे आहे म्हणून मुलं निर्धास्त कामाला जाऊ शकतात. ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटली की हो या वयात आपण हे काम सहज करू शकतो. हीच माहिती मिळवताना मला अजून एक गृहस्थ कळले, त्यांचं नाव आहे केळकर म्हणून. त्यांचा नंबर मला अजून मिळू शकला नाहीये पण ते इतकी वेगळं काम करतात. ते काम करतात म्हणजे जेव्हा असे आपण जोडी जोडी राहत असतो आणि कोणाचा तरी पार्टनर जेव्हा निधन पावतो तेव्हा बरेच वेळेला असं होतं की नातेवाईक मंडळी किंवा मुलं हे येईपर्यंत त्या दुसऱ्या व्यक्तीला एकटं राहायची वेळ येते आणि मग हे केळकर नावाचे जे गृहस्थ आहेत ते अशा ठिकाणी मनुष्यबळ देण्याची मदत करतात किंवा तिथले सगळे सोपस्कार पुढचे जे काही सर्टिफिकेट्स घेणं असतं किंवा अजून काही पुढच्या अंत्यविधींसाठी गोष्टी करणं असतं तर त्याच्यासाठी हे केळकर जे गृहस्थ आहेत ते सगळी काही सोय करतात. म्हणजे हे केवढं त्यांचं वेगळं काम आपल्याला दिसून आलंय. मला माहिती मिळवताना अजून एक माहिती चांगल्या गृहस्थांची मिळाली. ते एकदम मस्त असे जॉली माणूस आहे, 60 वर्षाचे होऊन गेलेत आणि ह्या गृहस्थांना फिरायला खूप आवडतं आणि सगळ्यांची गप्पा मारायला खूप आवडतात. म्हणून त्यांनी काय काम शोधून काढलंय तर आजकाल आपण कोविड नंतर बरेच लोक घरी ऑर्डर करून वस्तू मागवतो, त्यामुळे कुरिअर देणं आणि कुरिअर घेणं ही सर्व्हिस खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. तर हे 60 वर्षाचे गृहस्थ रिटायर झाल्यानंतर मस्तपैकी कुरिअर देण्याचं काम करतात. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ते कुरिअर देण्यासाठी स्कूटरवरनं मस्त फिरतात
आणि जेव्हा ते कुरिअर देता घेताना जेव्हा कोणीतरी त्यांना ओळखीचं भेटतं किंवा कोणीतरी गप्पा मारण्यात इंटरेस्ट दाखवतं, त्या माणसाशी ते मस्तपैकी गप्पा मारतात. त्यामुळे त्यांचा दोन्ही ह्यानी फायदा झालाय की त्यांना स्वतःला जे फिरायला आवडतं तेही ते साध्य करतायत आणि प्लस त्यांचा गप्पा मारून वेळही मजेत जातो आणि रोज कोणीतरी त्यांना नवीन व्यक्ती भेटतं गप्पा मारण्यासाठी, तोही त्यांचा एक आनंदच आहे. त्याच्यानंतर मला इथे वनाच्या इथे एक 85 वर्षाचे गृहस्थ आहेत. ते गेले 10 वर्ष गाणं शिकतात. पण गाणं शिकणारे किंवा एखादी कला शिकणारे खूप जण आहेत. त्यांनी आता जवळजवळ मध्यमापर्यंतच्या परीक्षा दिल्या आहेत. पण ते गाणं शिकण्याबरोबरच अगदी पहिल्या दिवसापासून गाणं शिकण्याचा किंवा ते शिकून आल्यानंतरचा आपला सगळा अनुभव लिहून ठेवतात. त्याच्यामुळे त्यांना स्वतःला पण फायदा असा होतो की त्यांची म्हटली तर रिव्हिजन पण होते घरी गेल्यावर आणि दुसऱ्या कोणाला त्रास न देता मी आज काय काय बरं शिकलो हे आठवून ते लिहू शकतात. त्याच्यामुळे त्यांची स्मरणशक्ती पण अजून चांगली आहे. त्यांना कोणाला विचारायला लागत नाही की ह्याचं नाव काय त्याचं नाव काय, जे नॉर्मली आपल्याला सगळ्यांना म्हणजे आता मे बी मला पण लागेल थोड्या दिवसांनी ते करायला, तर ती शक्यता कमी होते. या बाबतीत धनश्री लेले ह्या ज्या वक्त्या आहेत त्यांनी एके ठिकाणी खूप चांगलं सांगितलंय की जेव्हा आपण 60 पार करतो तेव्हा खरं तर एक नियम केला पाहिजे की रोज मी एक श्लोक पाठ करेन. म्हणजे त्याच्यासाठी कुठला धर्म किंवा काही ह्याच्यात संबंध नाहीये, तर आपल्या ब्रेनला त्याच्यामुळे मिळणारी जी व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता कमी होते. सो हा पण एक आपल्या घरात बसून सहजगत्या करण्यासारखा आपल्याला मार्ग आहे की सकाळी एक श्लोक ठरवायचा आणि रात्रीपर्यंत तो दिवसभर म्हणत राहायचा की तो संध्याकाळला पाठ झाला पाहिजे. असा जर रोज एक श्लोक म्हटला तर असे किती श्लोक तयार होतील आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपली स्मरणशक्ती खूप कालावधीपर्यंत चांगली राहील. त्याच्यानंतर इथे येण्यासाठी माहिती मिळवत असताना मला एक खरंच खूप वेगळी माहिती एका गृहस्थांची कळली. त्यांचं नाव आहे विजय फळणीकर. हे गृहस्थ स्वतः अनाथ होते. त्यांनी खूप कष्टातून स्वतःचा शिक्षण केलं, व्यवसाय वाढवला, नंतर त्यांचं लग्न झालं, त्यांना एक मुलगा झाला आणि त्यांचा मुलगा जेव्हा 15 वर्षाचा होता तेव्हा तो कॅन्सरने गेला. तेव्हा ते पण थोडेफार खूप खचले, पण त्यांची आर्थिक परिस्थिती आणि विचारशक्ती खूप चांगल्या प्रकारे काम करत होती. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या असलेल्या परिस्थितीमधून एक अनाथाश्रमच चालू केला. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या 2 गोष्टींवरच खरं तर मार्ग काढला. ते स्वतः अनाथ असल्यामुळे त्यांना त्याच्यातनं अतिशय आनंद मिळाला की एक अनाथाश्रम सुरू केला आणि अनाथाश्रमात आलेल्या मुलांकडे बघून स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचं दुःख जे कधी विसरता येत नाही, पण ते निदान हलकं करण्याचा तरी त्यांना मार्ग उपलब्ध झाला. त्याच्यामुळे असे आपण कितीतरी वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या कृती या सिनियर सिटीजन किंवा ह्या उतरत्या वयामध्ये नक्कीच करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाहीये. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर तो म्हणजे संवाद. मग हा संवाद नक्की कोणाकोणाशी असण्याची गरज आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलांशी, आपल्या जोडीदाराशी, नाहीतर मगाशी सांगितलेल्या आजी आजोबांसारखी केस होऊ शकते आणि त्याच्याही पुढे जाऊन तो संवाद स्वतःशी की मी काय करू शकतोय, मला काय करायला आवडेल, मला काय करणं शक्य आहे की ज्याच्यामुळे मी दुसऱ्याला त्रास देणार नाही आणि माझाही त्रास कमी करेन. त्यामुळे सगळ्यात महत्वाची ही संवाद साधण्याची कला देखील मला वाटतं हा उतार सुरू करण्यापूर्वीच शिकायला सुरुवात करण्याची गरज आहे. नाहीतर आयत्या वेळेला विहीर खणून आपल्याला पाणी काढता नाही येणार आहे आणि मगच जेव्हा संवादच विस्कटायला लागतो तिथेच बरेच वेळेला असं होतं की मग सगळी नाती पण बिघडायला लागतात. आता या वळणावर तो संवाद आपणच का जास्ती नीट करायचा आहे
तर परत मी मगाशी उल्लेख केलेल्या डॉक्टर बुलबुल यांच्याच एका व्याख्यानातला काही उल्लेख करते. त्यांनी असं सांगितलं होतं की जे तरुण किंवा छोट्या वयात मिळतं ते म्हणजे शिक्षण, म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन त्या वयात सगळ्या मिळतात. त्याच्यानंतर प्रौढ वयात मिळतं ते ज्ञान किंवा नॉलेज, आणि ज्येष्ठ वयात मिळतो तो सुज्ञपणा, जो आता मला वाटतं आपल्याकडे आलेला असतो साधारण सिनियर सिटीजन होताना. मग मला वाटतं की सुज्ञास अधिक सांगणे न लगे या उक्तीनुसार मी तुम्हाला फक्त थोडक्यामध्ये आपण काय काय करू शकतो, काय काय विचार करू शकतो, हे उतार आपण चालताना कसा सुकर करण्यासाठी हे थोडक्यात सांगते. सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे आर्थिक नियोजन, जे आपण तरुण वयापासून असतानाच करून ठेवण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट नक्की सांगेन की ती म्हणजे शक्यतो स्वतःच्या घरात पण समाधानाने राहावं. कारण या वयामध्ये बरेच वेळा असं होतं की तोपर्यंत कदाचित आपल्याला इकडे तिकडे बघण्याची वेळ नसते किंवा ताकद नसते, पण या वयातच असं व्हायला लागतं की अरे हिला हे मिळालंय, तिला ते मिळालंय, ही इकडे फिरते, ती तिकडे फिरते, मग मला मिळत नाहीये, हिने ही साडी घेतली, तिने ती साडी घेतली, किंवा पुरुषांचं अजून काही असू शकतं की हा रोज पार्ट्यांना जातो, मला जायला मिळत नाही, असंही असू शकतं. पण इकडे ही हव्यासाची यादी मला वाटतं कधीच संपणार नाहीये. त्याच्याऐवजी मला काय आतापर्यंत मिळालंय आणि त्याचा मी जास्तीत जास्त चांगला वापर कसा करू शकणार आहे. म्हणजे जसं मगाशी त्या 55 वर्षांच्या गृहस्थाची तुम्हाला केस सांगितली की बायकोला जरी अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर ते सगळं स्वतः करत होते, पण त्याच्यात त्यांनी कुठलीही उपकाराची भावना नाही ठेवली. तर मी करू शकतोय ना आणि ही करू शकत नाहीये, तर मग मला करायला काय हरकत आहे, इतका साधा भाव ठेवून जर आपण काम करत राहिलो तर मला वाटतं होणारे त्रास कमी व्हायची शक्यता जास्त असते. अजून दुसरी गोष्ट म्हणजे इतरांची तुलना, जी या वयामध्ये वेगळ्या प्रकारे होऊ शकते. म्हणजे हिची सून कशी तिला मदत करते, तिच्यासाठी ती काय काय करते, किंवा ह्याचा मुलगा त्याला किती वेळा आपल्या घरी घेऊन जातो, मग मला का नाही नेत नाही. इथे अशी तुलना करण्यापेक्षा किंवा इतर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुलना असते की हे घरीच स्वयंपाक करतात, की हे करत नाही, ते बाहेरून का आणतात, हे बाहेर का खायला जातात. अशा कितीही प्रकारच्या तुलना जरी असतील तरी त्या संपणाऱ्या नसतात. त्याच्यामुळे मला वाटतं इतर कोणाशीही तुलना करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेली आहे आणि आत्ताची त्यांची स्थिती पण वेगवेगळ्या परिस्थितीतलीच आहे. त्यामुळे सगळेजण त्या तुलनेच्या पेक्षा खूप वेगळे आहेत. त्यामुळे अशी तुलना करून आपल्यालाही समाधान मिळणार नाही आणि आपण ते समाधान दुसऱ्यालाही देऊ शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुलना करणं खूप थांबवायची गरज आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवेच्या मोबदल्यात आदर मिळवणं. हे मला वाटतं उतार वयावर लागल्यानंतर थोडंसं बाजूला ठेवण्याची गरज आहे, कारण आता आपण सुज्ञ झालो आहोत. म्हणजे इथे मी परत माझ्या सासऱ्यांचीच आठवण करून देते की त्यांनी जो आदर मिळवला तो कुठली सेवा करून नाही मिळवला, तर आमच्यासमोर कुठलीही कोडी न टाकता जे स्वतःच उत्तर त्याची शोधून काढली, त्याच्यामुळे उलट आमच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर खरंच जास्त वाढला. त्यामुळे आपण काय करू शकतो, तर मी हे तुझ्यासाठी करतोय म्हणून तू मला आदर दे असं म्हणण्यापेक्षा ते जर कृतीतनंच काहीतरी करून दाखवलं तर तो आदर सहज मिळू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सेवेच्या मोबदल्यात आदर मिळवणं हे आपण थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे. त्याच्या पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण उताराला लागतोय, हे 60 वर्षाच्या पुढे जातोय, तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी शारीरिक व्याधी येणारच आहे. हे कुठेतरी स्वीकार करण्याची गरज आहे आणि तो स्वीकार आपण जेवढ्या सहजतेने करू ना तेवढंच आपल्याला त्या गोष्टींचा त्रास कमी होणार आहे.
पण माझ्याकडे येणाऱ्या काही काही केसेसमध्ये तर मी असं बघते की काही काही या वयातले लोक, इव्हन त्याच्याही आधीचे लोक, म्हणजे तरुण वयातले सुद्धा लोक सकाळी उठल्यापासून हाच विचार करायला लागतात की माझ्या डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत आज माझं काय दुखतंय. म्हणजे कधी पोट बिघडलंय, कधी डोकं दुखतंय, कधी सर्दी झाली आहे, कधी अमुक दुखतंय. म्हणजे ते रोज काहीतरी स्वतःकडे लक्ष देण्यासाठी शोधूनच काढत असतात मला वाटतं. तर असं करण्याची काही गरज नाहीये. उलट जर ते आपण सहज म्हटलं की हां आता मी झालोय 65 वर्षाचा, हे थोडंफार होणार आहे, काहीतरी दुखणार आहे, हे जर आपण इझिली ऍक्सेप्ट केलं तर मला वाटतं हा उतार जेव्हा आपण पार करणार आहोत तेव्हा आपल्याला त्रास कमी होईल. आता ह्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सगळे जे कागदपत्र आहेत म्हणजे लिगल डॉक्युमेंट्स हे सगळ्यांनी वेळेवर करण्याची गरज असते. जसं की आपलं बिल तयार करणं किंवा आपल्या लॉकरमध्ये कोणाचं नाव ॲड करणं, बँकेच्या खात्यावर कोणाचं नॉमिनेशन्स करणं, या सगळ्या गोष्टी अतिशय वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. तसंच या उतारावर आल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते म्हणजे ती तर खरं तर सगळ्याच वयाला लागू पडते. ते म्हणजे कोणी विचारल्याशिवाय शक्यतो सल्ला द्यायची गरज नाही. जो आपला सहजपणे दिला जातो, पण तो विचारल्याशिवाय खरंच देऊ नये. आणि जर द्यायचा झालाच तर आपण त्या समोरच्या व्यक्तीच्या पूर्णपणे भूमिकेत शिरू शकणार आहोत का याचा विचार करूनच तो सल्ला द्यावा. आणि त्याच्याही पुढची पायरी म्हणजे आपण दिलेला सल्ला जर ॲक्सेप्ट झाला नाही तर नाराजही होऊ नये, कारण कदाचित आपणही त्या व्यक्तीची ती परिस्थिती समजून घ्यायला पात्र नसू किंवा आपल्यालाही त्याचं तेवढं आकलन झालं नसेल. असं समजून तो राग न मानता तिथे उलट आपण शांतच राहायला पाहिजे की ठीक आहे त्याने नाही ऐकलाय माझा सल्ला म्हणून. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मुलांबरोबर संवाद करणार आहोत तेव्हा सतत त्यांना मी काय केलंय आणि आता तुम्हाला हे कसं जमत नाहीये ह्याचा खूप पाढा वाचण्याची गरज नाहीये. कारण खरोखरीच तुमची पिढी, आमची मधली पिढी आणि आता आमच्याही पुढे असणारी पिढी ही ह्यांचं जग खूप झपाट्याने वाढतंय. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर आजचं जग हे 1 वर्षाचा कालावधी जेव्हा आपण म्हणतो तो जवळजवळ 3 महिन्यात जातोय. म्हणजे ह्या इतक्या स्पीडने वाढणाऱ्या जगामध्ये या मुलांना कोप अप करावं लागतंय, त्यांना तो स्ट्रेस घ्यावा लागतोय. कधी कधी आपल्यालाही माहीत असेल की आपल्याच घरातल्या मुलांमध्ये त्यांच्या नातेसंबंधात अडचण असते, त्यांच्या ऑफिसमध्ये अडचण असते, त्यांना बाहेरच्या जबाबदाऱ्यांमध्ये कधीतरी जॉब जाण्याची भीती असते. त्यामुळे जेव्हा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तेव्हा तो संयम किंवा तो विचार आपणच करायची जास्त गरज आहे की मे बी कदाचित आपलं मूल किंवा आपला मुलगा, मुलगी, सून आज कुठल्या स्ट्रेसमध्ये असू शकेल आणि मग तिला मी माझा आज प्रश्न सांगू का. त्यामुळे मला असं वाटतं या वयामध्ये आल्यानंतर आपण त्यांना भार होण्यापेक्षा आधार कसे होऊ हे जास्त बघणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या विचार केल्यानंतर आपल्याकडे मिळवलेलं शिक्षण, आपल्याकडे आलेला अनुभव, आपल्याकडे आलेला सुज्ञपणा, या सगळ्याचा विचार केल्यानंतर जर आपण शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित आहोत पण कधीतरी जर आपल्याला काही मानसिक त्रास होत असतील तर तिथे मात्र काहीतरी वेळेवर करण्याची गरज आहे. तिथे आपण बघण्याची गरज आहे की हे आपल्याला त्रास किती सारखे होत आहेत का, किती तीव्रतेने होत आहे, ते किती होत आहे हे बघण्याची गरज आहे. आणि मग तिथे जर आपल्याला कोणीतरी सुचवलं की अरे तुम्ही समुपदेशकांची मदत घ्या तर तिकडे आपण असं सहज म्हणून जातो की ही ना ह्या हल्लीच्या मुलांची फॅडं आहेत, काय सारखं आम्हाला काही समुपदेशक वगैरे लागत नाही, कशाला पाहिजेत ते समुपदेशक. तर खरं सांगायचं ना
तर ही हल्लीची पॅडं नाहीच आहेत. तुम्ही जर खूप मागे जाऊन विचार केला तर आपला धनुर्धारी अर्जुन जेव्हा महाभारताच्या रणांगणावर एवढ्या गोष्टीने युक्त होता तेव्हा सुद्धा त्याला जो संभ्रम निर्माण झाला तो त्याने आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी किंवा कोणाला प्रश्न न विचारता त्याने श्रीकृष्णासारखाच एक उत्तम समुपदेशक गाठला की ज्याने त्याचं उत्तर शोधायला त्याला मदत केली. त्यामुळे आपणही कुठलाही संकोच न ठेवता एखाद्या समुपदेशकाची मदत घेण्याची काहीच हरकत नाही. मग समुपदेशकाचीच मदत का घ्यायची? तर बरेच वेळेला आपण नात्यांमध्ये बोलू शकत नाही. काही प्रॉब्लेम आपण मुलांच्या काळजीने मुलांशी बोलू शकत नाही, पण आपण ते फेस करत राहतो. मग अशा वेळेला जर आपण हा तटस्थ समुपदेशक निवडला तर तो आपल्या बाजूने विचार करून आपल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुठलाही प्रॉब्लेम आपल्या नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींमध्ये सांगतो तेव्हा बरेच वेळेला अशी शक्यता असते की त्या प्रश्नाचं गॉसिप होईल किंवा तो दुसरीकडे चर्चा केला जाईल. तर जर आपण समुपदेशकाची मदत घेतली तर तो समुपदेशक कुठलाही पूर्वग्रह मनामध्ये न ठेवता तुमच्या भूमिकेतून जास्तीत जास्त चांगला मार्ग तुम्हाला देण्यासाठी मदत करू शकतो. आणि तसंच जसं श्रीकृष्णाचं मी उदाहरण दिलं तसंच रामदास स्वामींनी लिहून ठेवलेले मनाचे श्लोक हे सुद्धा अल्बर्ट एलिस यांनी जी REBT म्हणून मानसोपचार तज्ज्ञांसाठीची एक थेरपी सुरू केली आहे त्याच्याशी ते खूप मिळते जुळते आहेत. त्याच्यामुळे हे कुठलंही आत्ताचं फॅड नाहीये असा विचार न करता जेव्हा तुम्हाला कुठलेही त्रास हे जास्त होत असतील, सतत होत असतील तर तुम्ही जरूर एखाद्या काउन्सिलरची मदत घ्यायला हरकत नाही आणि ती घ्यावी असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आता मला वाटतं आपलं जसं वय वाढतं तसं ते थांबवता येत नाही, पण तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेताय म्हणून किती बोलायचं हे मला कळायला पाहिजे. कारण मी पण आता 60कडे जाणार आहे तर माझ्याकडे पण तो सुज्ञपणा आलेला आहे. तर मला असं वाटतं की मला कोणीतरी आता बास ग बाई तुझं बोलणं असं सांगायच्या पूर्वीच मी सांगितलेल्या गोष्टींमधून बहुतेक तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण उतारावरनं चालताना कधी अडखळू शकतो, कधी कोणाची काठी होऊ शकतो आणि कधी कोणाला काठी देऊ शकतो. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मला खूप बरं वाटेल. तरी देखील तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही मला ह्याच्यानंतर देखील प्रश्न विचारू शकता. आणि इतका वेळ तुम्ही शांतपणे तुमच्या वयाकडे बघून तुम्ही खरंच खूप वेळ शांतपणे बसून माझं बोलणं ऐकून घेतलं म्हणून मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. आणि ह्या जराशा वेगळ्या विषयावर बोलायची संधी दिली म्हणून माझ्या गुरु आणि माझी मामी वैशाली वैद्य यांचे पण मी मनापासून आभार मानते आणि तुमची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. मी आभार मानणार उभा आहे संविधानातर्फे. खरं म्हणजे मामी आणि भाचीचा एवढा छान वृद्ध कौटुंबिक कार्यक्रम असताना हा एवढा अनौपचारिकपणा त्याच्यावर आभाराचा कसा हा पडलेला मला प्रश्न आहे. पण आपण ज्या उतारावरून चालतो आहे ते चालत असताना काय काळजी घेतली पाहिजे हे त्यांनी खूप छान वर्णन करून आपल्याला सांगितलं. म्हणजे काठी कुठली वापरायची, कधी कशी वापरायची हे सांगितलंय. मला त्याचा सगळ्यात जाणवलेली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या उतारावरून चालायचंय, थांबायचं नाहीये. त्यामुळे चालणं ते महत्वाचं आहे. ते चालताना काय काळजी घ्यायची हे त्यांनी फार छानपणाने सांगितलं. हे सगळं ऐकताना मला पुन्हा एक वाक्य आठवलं. पुन्हा असं म्हणाले होते की बालपण, तरुणपण, म्हातारपण या सगळ्या आयुष्याच्या स्टेजेस आहेत. जसं आपण बालपण रम्य असं म्हणतो तसं आपलं म्हातारपण हे ग्रेसफुल असण्यासाठी म्हणजे ग्रोईंग ओल्ड विथ ग्रेसफुल हे असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि असा ग्रेसफुल म्हातारा जेव्हा दारामध्ये आरामखुशी टाकून बसतो तर तो दाराच्या तोरणासारखा शोभिवंत असतो. तेव्हा असं आपण ग्रेसफुल असणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. ते कसं असावं त्यांनी समजून सांगितलंय. आता हे आपल्याला सगळ्यांना कळलंय
गंमत अशी होती की आपण सगळेजण म्हणतो कळतं पण वळत नाही, कारण कळायला काहीच करावं लागत नाही. वळायचं म्हणजे ऍक्टिव्हिटी करावी लागते, कृती करावी लागते. कठीण असतं ती कृती करणं. आय एम शुअर दॅट की आपण नक्कीच ही अशी कृती करू आणि सगळेजण या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू असा आग्रह व्यक्त करतो. आज आल्याबद्दल मी पुराणी बाईंचे आभार मानतो. त्यांना बाईकडून उपयोग नाही त्यांचे आभार मानतो. तसंच हा सगळी व्यवस्था बघणारे, आपले साऊंड सिस्टीम बघणारे आपले कर्मचारी, त्यांचे आभार. आणि तुम्ही सर्वजण तुमच्यासाठी या कार्यक्रमात इतक्या संख्येने उपस्थित झाल्या, आतापर्यंत ऐकला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.